दोषसिद्धीचा दर फास्ट ट्रॅक कोर्टाचा जो आहे तो 2024-25 मधल्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर दोषसिद्धी म्हणजे त्याच्यामध्ये पुरावे साक्षीदार येऊन किती केसेसमध्ये शिक्षा होते तर तो 10.55% ते 6.7% इतका कमी दर आहे. त्यामुळे जेव्हा खटले हे सगळे सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जातात तेव्हा पुन्हा पुराव्यांमधील त्रुटीमुळे या शिक्षेमध्ये घट करण्यात येते, शिक्षेमध्ये बदल करण्यात येतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. काही महत्त्वाची उदाहरणं मी आपल्याला सांगतो. 2.5 वर्षाची एक मुलगी, तिच्यावर बलात्कार झाला आणि पुणे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मात्र जुलै 2025 मध्ये हा फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बदलला आणि फाशीची शिक्षा रद्द केली आणि पुराव्यांच्या अभावी केस चालवण्यात आली. जम्पिंग ऑन द प्रोसिजर असं आपण त्याला म्हणू, तसं करण्यात आल्यामुळे हा खटला त्यांनी पुन्हा रिट्रायल घ्या आणि पुन्हा चालवा म्हणून परत पाठवलेला. त्यानंतर मुंबईमध्ये एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. परंतु 2026 मध्ये उच्च न्यायालयाने आरोपीने चांगली वागणूक दाखवलेली आहे अशा कारणावरून जन्मठेपेवरून ती शिक्षा 12 वर्ष कमी केली, 12 वर्षापर्यंत केली. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा आहे भारतामध्ये, पण ती शिक्षा 12 वर्षावरच कोर्टाने आणली. कशामुळे? कारण की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चांगल्या पद्धतीने एव्हिडन्शियरी व्हॅल्यू असलेली प्रक्रिया होत नाही असं न्यायालयाने वारंवार मांडलेलं आहे.